अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा नवीन स्टोरी सोबत तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। व्हिडिओ स्क्रोल नका करू, कारण आज मी तुम्हाला असा एक महिना सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो। दर 3 वर्षाने येणारा हा खास काळ, ज्यामध्ये केलेले प्रत्येक चांगलं काम अनेक पटीने फळ देतं, हा आहे अधिक मास, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता, भक्ती करता, तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अशाच धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी समजून घेऊ अधिक मास का येतो। हिंदू पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोन्हीवर आधारित आहे। सूर्य वर्ष 365 दिवसाचं असतं, पण चंद्र वर्ष 354 दिवसाचं असतं, म्हणजे दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो। हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी हा अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच अधिक मास असे म्हणतात। त्यामुळे हा महिना साधा नसतो, तर एक संतुलन राखणारा विशेष आणि पवित्र काळ मानला जातो। पौराणिक कथेनुसार एक वेळ अशी आली की या महिन्याला कोणीही मान देत नव्हते, लोक त्याला अशुभ मानायचे, कोणतेही शुभ काम करत नव्हते। त्यामुळे हा महिना खूप दुःखी झाला आणि भगवान विष्णू यांच्याकडे गेला। त्याने आपली व्यथा सांगितली, तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपलं नाव दिलं पुरुषोत्तम मास आणि आशीर्वाद दिला की या महिन्यात जो कोणती भक्ती करेल, जप तप करेल, दान करेल, त्याला अनेक पटीने फळ मिळेल। तेव्हापासून हा महिना सर्वात पवित्र मानला जातो। 2026 मध्ये हा अधिक मास 17 मे ते 15 जून या काळात येतो आणि हा काळ ज्येष्ठ महिन्यात आल्यामुळे त्या वर्षी 2 ज्येष्ठ महिने असतात। हा काळ पूर्णपणे भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीसाठी असतो। या काळात माणूस आपल्या मनाला शांत करू शकतो, देवांशी जवळीक साधू शकतो। या महिन्यात काय करावं? हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे भक्ती। रोज भगवान विष्णूची पूजा करा, ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र जपा, शक्य असेल तर उपवास करा, दानधर्म करा, अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत करा, धार्मिक ग्रंथ वाचा, घरात सात्विक वातावरण ठेवा। या काळात केलेले प्रत्येक चांगलं काम अनेक पटीने फळ देते असं मानलं जातं। त्यामुळे हा महिना आपल्या जीवनातली सकारात्मक बदल घडवण्याची संधी असते। पण काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या महिन्यात लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणं, मोठे शुभ कार्य हे सर्व टाळलं जातं, कारण हा काळ फक्त भक्तीसाठी राखून ठेवलेला आहे। हा काळ बाह्य गोष्टी नाही, तर आतल्या शांततेसाठी आहे। आता पाहू या महिन्यातील खास गोष्ट। या महिन्यात नवीन जोडवी का बरं घेतात? परंपरेनुसार चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक दूर होते असं मानलं जातं। विवाहित स्त्रियांसाठी जोडवी म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे। या पवित्र काळात नवीन जोडवी धारण करणं म्हणजे देवांच्या आशीर्वादाला आमंत्रण देणं। त्यामुळे अनेक स्त्रिया या महिन्यात नवीन जोडवी घेतात आणि धारण करतात। तुम्ही पण नक्की घ्या। या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात। या काळात जावयाला घरी बोलावून त्याचा सन्मान केला जातो, त्याला प्रेमाने जेवण दिलं जातं, भेटवस्तू दिल्या जातात। ही परंपरा कुटुंबातील नातं अधिक मजबूत करते, आपुलकी वाढते। अधिक मास म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, जर स्वतःला बदलायची, मन शांत करण्याची, देवांशी जोडण्याची एक मोठी संधी आहे। ही संधी तुम्ही नक्कीच सोडू नका। या काळात जर आपण मनापासून भक्ती केली तर आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदल नक्कीच दिसू शकतात। म्हणून हा महिना वाया जाऊ देऊ नका। थोडा वेळ काढा, देवांचं नाव घ्या, चांगली कामं करा, इतरांना मदत करा आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा, कारण खरी शांती आणि समाधान बाहेर नाही, ते आपल्या आतच असतं। आणि शेवटी फक्त एवढंच, हा अधिक मास तुमच्यासाठी फक्त एक महिना ठरवू देऊ नका, तर आयुष्य बदलणारी सुरुवात ठरवू द्या। खरी भक्ती करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।